हॅलो एव्हरीवन. सो वेलकम बॅक टू अवर चॅनल. आय होप तुम्ही सगळे बरे आहात आणि व्लॉगच्या टायटलवरून तुम्हाला नक्कीच समजलं असेल की आजचा व्लॉग कशावरती असणार आहे. सो बेसिकली आत्ता चालू आहे श्रावण महिना आणि या श्रावण महिन्यामध्ये आम्ही दरवर्षी एक सत्यनारायणची पूजा घेत असतो. तर या व्लॉगमध्ये आम्ही कव्हर करणार आहोत की ही पूजा का करावी, कशासाठी करावी आणि या पूजेचं महत्त्व काय असतं स्पेसिफिकली श्रावण महिन्यामध्ये. आणि ही पूजा करण्यासाठी काय साहित्य लागतं, सामग्री लागते, ती आम्ही कुठून आणतो, हे सगळं आम्ही कव्हर करणार आहोत. तर आज आहे फ्रायडे आणि मला आहे वर्क फ्रॉम होम आणि रेखा पण ऑफिसला गेली आहे. सो आफ्टर वर्क आवर्स ऑफिसनंतर आम्ही सगळे जे साहित्य असतं ते घेऊन येणार आहोत आणि उद्या म्हणजे सॅटर्डेला ही पूजा आहे. सो उद्या आम्ही सगळं कव्हर करणार आहोत की ही पूजा कशी करतो, पूजेमध्ये जी कथा म्हणली जाते ती कशी असते. मोस्ट ऑफ दी लोकांना म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की कथा आणि पूजा कशी करतात, बट आमच्याकडून काही नवीन इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटत असेल तर वेल अँड गुड. सो स्टे ट्यून आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा सो दॅट आम्हाला एनकरेज और मोटिवेशन भेटेल नवीन नवीन ब्लॉग बनवण्यासाठी. तर चला सुरू करूया आजच्या ब्लॉगला. आणि विवू जस्ट आत्ता झोपून उठला त्याची दुपारची नॅप घेऊन, पण उठल्यावरती खूपच रडत होता. सो त्याला जस्ट आत्ता खाली घेऊन आलो. एक वॉक केला की तो पण शांत आहे ना. विवू झोपणार तू बरं? यू वॉन्ट टू स्लीप? से हाय, से हाय टू एव्हरीवन. हॅलो. थोडा झोप येतं त्याच्यामुळे रिॲक्शन्स थोडे लेट आहेत. कसा असतो तू? विवानची मम्मा आलेली आहे, येते त्याच्याबरोबर. पूजाच्या सामग्रीचा शॉप आमच्या घरापासून जवळच आहे. सो आम्हाला काही जास्त लांब जावं लागत नाही. तर घरापासून काहीतरी आपलं 5 ते 7 मिनिटावरच आहे. आता आम्ही पोचत आलोय शॉपवरती. सो हे जे पूजेचं साहित्य आहे ते आता घेतलेलं आहे. सो बॅक टू होम नाऊ. ऑलमोस्ट सगळं साहित्य सामग्री जी पूजेसाठी लागते ते सगळं घेऊन आलेलं आहोत. फक्त आता केळीचे खुंट बाकी आहेत. ते आता अवेलेबल नव्हते, सो ते खुंट मी उद्या सकाळी जाऊन घेऊन येणार आहे. आणि आता जे सामान आणलेलं आहे ते सगळं सॉर्ट आउट करून ठेवायचं आहे, कारण ते सगळं एकाच पिशवीतून घेऊन आलेलो ऑलमोस्ट. तर आणि मित्रांना पण, जे माझे नेबर्स आहेत त्यांना पण मी इन्व्हिटेशन दिलेलं आहे. तर ऑलमोस्ट सगळं रेडी झालेलं आहे. तर भेटूया आपण उद्या सकाळी पूजेच्याच दिवशी. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक. आता वाजलेले आहेत सकाळचे 7, 7:15. सो आत्ता जस्ट उठलो. तर तयारी चालू आहे पूजेच्या प्रसादाची. सो घेऊन जातो तुम्हाला किचनमध्ये. सो तयारी झालेली आहे ऑलमोस्ट. पुरण बनवलेलं आहे, ते वरण बनवलेलं आहे आणि इथे पण थोडंसं वरण आहे. आज आम्ही उपवास करणार आहोत, सो त्याचं साबुदाणा पण भिजवून ठेवलेला आहे. आणि आता केळीचे खुंट जे राहिलेले आहेत ते घेऊन यायचे. सो आता तिकडेच जाता, तर भेटूया. इथे तुळशीची पूजा पण चालू आहे. देवपूजा पण चालू आहे इथे. सकाळी सकाळी उठून लवकर ते पण. मी अजून अंघोळ केली नाही ते पण सांगते. गजब बेइज्जती है.
सो पूजेसाठी तयार झालो होतो आम्ही सगळे आणि आमचे मित्र अक्षय देशपांडे पुजारी म्हणून पूजा संपन्न करणार आहे. ऋषीच्या मुनी श्रेष्ठ हो मनातील सर्व मुले कोणत्या व्रताने अथवा तपस्या करतात. श्रावण महिना हा संपूर्णपणे भगवान विष्णू आणि शंकर या दोघांनाही समर्पित असतो. सत्यनारायण हे विष्णूंची एक रूप आहे, म्हणून या काळात त्यांची पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते. श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. या काळात सात्विक जीवनशैली ठेवली जाते, त्यामुळे या महिन्यात केलेली पूजा अधिक प्रभावी ठरते. श्रावण पौर्णिमेला हा विशेष दिवस मानला जातो. या दिवशी सत्यनारायण पूजन केल्यास पाप निवारण होते, सुख शांती प्राप्ती, कुटुंबातील सुख समृद्धी, मनोकामना पूर्ण होतात. एकंदरीत श्रावण महिना म्हणजे भक्ती, सात्विकता आणि पवित्रेचं काळ. या महिन्यात सत्यनारायण पूजन केल्याने दुपटीने पुण्य लाभते. सो आत्ता पूजा संपन्न झालेली आहे आणि ऑल थँक्स टू अक्षय देशपांडे. ते पूर्ण पुण्यामध्ये कुठेही पूजा असेल तर सगळीकडे पूजा करून देतात आणि धार्मिक विधी काही असतील तर ते करून देतात. तर तुम्हाला कधी पूजा किंवा काही धार्मिक विधी करायचं असेल तर नक्की त्यांना संपर्क करा आणि कॉन्टॅक्ट नंबर मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर कमेंट करा. समस्या असेल तरी कॉन्टॅक्ट करू शकता. येस, थँक्यू अक्षय. आणि इथे व्हर्च्युअल दर्शन चालू आहे फ्रॉम मुंबई. आणि आता विवानची पण पूजा चालू आहे. विवान पूजा करतोय. वाजलेले आहेत 9 आणि माझे सगळेच फ्रेंड्स नेबर्स जे पण आहेत ते सगळे येऊन दर्शन घेऊन गेलेले आहेत पूजेचा. सो सगळी पूजा ही निर्विघ्नपणे संपन्न झालेली आहे आजची. आय होप हा व्लॉग नक्कीच तुम्हाला आवडला असेल. तर तुम्ही पण श्रावणामध्ये पूजा करता की नाही हे कमेंट्समध्ये आम्हाला सांगा. आणि आजची पूजा आमची पूजा ही कशी वाटली हे पण नक्की आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. सो आजचा आमचा सत्यनारायण पूजेचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि जी बेल आयकॉन आहे ती नक्की प्रेस करा सो दॅट आमचे जे नवीन नवीन व्लॉग्स, नवीन नवीन शॉर्ट्स आम्ही करत असतो ते तुमच्या चॅनलवर लवकर येतील. तर भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये नेक्स्ट टाईम. तोपर्यंत बाय बाय.